नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. काजल आणि तिच्या गुड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहे पहाटेचे 5. कारण तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एवढ्या लवकर का उठले आणि कशासाठी. तर मी 2 महिने झाले वर्कआउट जॉईन केलेलं आहे, त्यामुळं मला सकाळचं लवकर उठावं लागतं. आणि इथे बघा मी आप्रेश घेतलेला आहे. आप्रेश मी 5 महिने घेतलं आहे, पण वर्कआउटला मी 2 महिने जाते. आणि मी कंटिन्यू दोन टाईम आप्रेश घेते. आप्रेशचे पण 2 फायदे, एक म्हणजे एनर्जी येते आपल्याला आणि एक म्हणजे आपल्याला फ्रेशपणावर जा. आता मी जाते वर्कआउटला, कारण आता टायमिंग सुद्धा झालेला आहे. पिले आणि त्याचे पप्पा दोघेही शांत झोपलेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही किती थंडी आहे, तरी सुद्धा मी असल्या थंडीमध्ये चालले, कारण मी वर्कआउटचं टायमिंग कधी बंद केलेलं नाही, रोज जाते. आणि इथं बघू शकताय तुम्ही. तर आता मी आलेले आहे वर्कआउटला आणि आमचं वर्कआउट आता सुरू झालेले आहे. आणि इथे बघू शकताय तुम्ही आम्ही किती जण आहोत. असं आम्ही 48 जण आहोत वर्कआउट, म्हणजे असं वर्कआउट करणारे ते. तर तुम्ही आता इथे बघू शकता, म्हणजे आमचे पुढे सर आहेत, त्याने आमचे वर्कआउट घेतात आणि तेही वर्कआउट एवढं छान शिकवतात ना, खूप छान. कारण मला तर खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि मला वर्कआउट केल्याने एवढं फ्रेशपणा जाणवतो, म्हणजे खूप. आणि वर्कआउट करताना आम्ही सगळेजण एकमेकांना सांभाळून घेतो. प्रत्येक गोष्ट वर्कआउटमध्ये कुणाची चूक झाली तर एकमेकांना सांगू शकतो, कारण तू असं करू नको, तसं करू नको, तुझं हे चुकतंय ते चुकते, म्हणजे आम्ही असं प्रत्येक गोष्ट एकमेकांना समजून घेतो. आणि हे बघा आता आमचे सरसुद्धा पुढे आहेत आणि आमचं वर्कआउटसुद्धा किती छानपणे म्हणजे सुरू झालेलं आहे. आणि ते आता दुसरे स्टेप चालू झाले आहे. आणि प्रत्येक स्टेप आमच्या 50-50 ह्याचे असते त्या, कारण प्रत्येक स्टेप ही 50 करावी लागते. कारण नवीन बॅच आणि जुनी बॅच ह्यामध्ये खूप फरक आहे. नवीन बॅचला फक्त 50 वर्कआउट करायला लागते आणि जुन्या बॅचला 100 तरी वर्कआउट करावं लागतं. आणि तसंच मी आता 2 महिने गेले, त्यामुळे मला 100 वर्कआउट करायला लागते. आणि इथून पुढं बघतायच तुम्ही, म्हणजे असं आम्ही सगळेजण किती छानपैकी वर्कआउट करायला लागलो आहे. आणि बघू शकताय तुम्ही आता इथून पुढे. तर तुम्ही बघू शकता इथं मी आज मटकीची डाळ बनवणार आहे. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि तिखट चटणी घेतलेली आहे. तर अशापैकी मी आज डाळ बनवणार आहे. आणि एका साईडला मी भात शिजू घातलेला आहे. तर तसेच मी कांदा आणि टोमॅटो हे सुकी भाजी बनवणार आहे. आणि इथे माझ्या मिस्टरांनी आज सांगितलेलं मला डाळची भाजी बनव म्हणून. आणि त्याच्याचपैकी मी आज डाळची भाजी बनवणार आहे. आणि तुम्ही हे बघा, डाळ माझी किती छान झालेली आहे, किती मस्त वाटते, लाल ही वगैरे. कारण मला सुद्धा डाळीची भाजी खूप आवडते. आणि त्याच्यामध्ये भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी अशाप्रमाणे पण वर्कआउट करते, त्यामुळे मी डायटिंगवर आहे. तर मी असं खाऊ शकत नाही. इथे माझी भाजी बनवून झालेली आहे. आणि एका साईडला मी टोमॅटो आणि मी इकडे बघा टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर असं फक्त सुकी भाजी बनवणार आहे ह्यांना. पण बघा दिसायला पण किती छान आणि खायला तर किती टेस्टी लागणार आहे. तुम्ही पण अशी भाजी बनवा आणि मला रेसिपी करून सांगा कशी लागते कशी नाही. बाय.